अवगुणा आम्ही न देखो अवगुणा पापे पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा वंदु भावे करू सेवा मज भक्ती सवे चाड नेणे पाषाण धातू वाड अवघी रूपे तुझी देवा वंदु भावे करू सेवा तुका म्हणे गोटी विष अमृत तुझ साठी अवघी रूपे तुझी देवा वंदु भावे करू सेवा समचरण सरोजम चांद्रणीला उधावम जगण विहित पाणी मंडण मंडणाना तरुण तुलसी माला कंधर कंजणे सदैव वलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगारो दुसरे चरण समताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुम जाला कालो निरंजना 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 जय हो लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवान यावरी न करावा अव्हेरू जयांचे केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता आम्ही न देखो अवगुणा आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा वंदु भावे करू सेवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग अगदी विद्वत जणांपासून तर सामान्य माणसाच्या मनाच्या घरात ज्यांनी आपलं स्थान निश्चित केलेलं आहे असे असणारे महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगदवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा अखिल विश्वाला पुण्यसलीला पावन इंद्राणी मातेप्रमाणे गोदावरी मातेप्रमाणे पुनीत करणाऱ्या अभंग संहितेतील हा एक अभंग आहे. अभंग 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वतःच्या विचारांना एक अतिशय उच्चतम दर्जेवरती नेऊन पोचवल्यानंतर जो अनुभव तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांना आला हा एक अनुभव या अभंगातून व्यक्त करता येऊ शकतो. आपण या अभंगाची दुसरी बाजू जर पाहिली ना तर या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांनी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या संबंधाने देवाच्या रूपाचंही चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. अभंगाची तिसरी बाजू जर आपण पाहिली तर या अभंगामध्ये देवाचं नामचिंतनाचाही विचार येतो
आणि अभंगाची चौथी बाजू जर आपण पाहिली ना, तर या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबरायांचे विचार प्रेरित होत होत जगद्गुरु श्री तुकोबरायांचे विचार किती उच्चतम दर्जेवरती जाऊन पोचले ना, त्या दर्जेचा हा एक चौथा भाग आहे. आणि अजून पाचवा भाग जर या अभंगाचा पाहिला तर या अभंगाच्या द्वारा हे सर्व सिद्धांत जर आपण पाहिलेत ना, तर याचा सिद्धांत तुकोबरायांनी या अभंगामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रतिज्ञा केलेली आपल्याला पाहायला मिळेल. विठ्ठला या अभंगाला काही शब्द वंदना देण्याआधी काही शब्द एकत्र आणावे लागतील आणि ते शब्द एकत्र येतीलही, कारण वेदनात जर इतक्या संवेदनशील असतील तर शब्द एकत्र यायला वेळ लागणार नाही. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादातनं प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली महान भूमी आणि या भूमीतील आपलं हे सुंदरसं गाव. नाही, मुद्दाम म्हटलं त्यांना जाहिरात द्या म्हणजे पहिल्या दिवशी सवय लागून जाईल, बाकी काही नाही. त्यांना म्हटलं आपलाच बाबा आहे, हरकत नाही. समस्त ग्रामस्थ मंडळी नांदुरविद्येकरांचा हा गेल्या 48 वर्षापासून उत्सव संपन्न होतोय. स्वानंद सुखनासी सद्गुरु गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था भजनी मठ इगतपुरी तथा हरिभक्तीपरायण परमार्थप्रेमी परम आदरणीय परम पूजनीय गुरुतुल्य असणारे माधव बाबा घुले इगतपुरी मठाधिपती यांच्या कृपा छत्राखाली हरिभक्तीपरायण आचार्य महंत महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णराजजी महाराज लवितकर श्रद्धेय लवितकर अण्णांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या अनमोल सहकार्यातनं भैरवनाथ मित्र मंडळाच्या अथक परिश्रमातनं भजनी मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खरं तर हा उत्सव साजरा संपन्न होतोय. या 48व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर आज आपला हा सप्ताह 49व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना 49व्या वर्षातील पहिल्याच दिवसाचं कीर्तन पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने भजनी मंडळीच्या वतीने माझ्यापर्यंत ज्यांनी सुपूर्त केलं, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व, आपल्या सप्ताहाचं अतिशय गोड नेतृत्व करणारे माझे जिवलग मित्र राजारामजी महाराज मुसळे यांच्या आज्ञेतनं या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याकरता मी उपस्थित आहे. खरं तर गावातील कीर्तन आहे, ज्या गावामध्ये माझा जन्म झाला. जन्म माझा तसा वंजरवाडीला झाला, पण जी कर्मभूमी माझी ठरती जन्मभूमीच म्हणावी लागेल. ज्या गावात मी लहानसा मोठा झालो, वयाच्या 50व्या वर्षापर्यंत पोहोचलो. चुकीचं ऐकताय का तुम्ही? 50 नाही, सप्ताह 50 वर्षापर्यंत आलाय. अर्धशतक आपल्या सप्ताहाचं पूर्णत्वाच्या दिशेने झालेलं आहे. आणि इतक्या वर्षानंतर काळभैरवनाथाच्या समोर प्रथमच सप्ताहामध्ये सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झाले. इतर वेळेला प्रवचन कीर्तन तर अशी भरपूर झालीत, अडचण नाही, पण सप्ताहामध्ये प्रथमच कीर्तन करण्याचं सौभाग्य माझ्या जीवनात मला प्राप्त झालंय. खरं तर मी असं म्हणेन, ही कोण्या जन्माची पुण्याई ती आज फळाला आली असं म्हणायला हरकत नाही. आणि भैरवनाथाची सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालंय, ही नेमकी कोण्या जन्माची पुण्याई. या जन्मामध्ये मी किती पुण्य संपादन केलं असेल, किती सेवा केली असेल मला माहीत नाही बरं का, मला माहीत नाही. पण जसं तुकोबराय बोलतात ना, तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. तुकोबराय बोलतात त्या उक्तीप्रमाणे या जन्मात मी किती पुण्य संपादन केलं असेल मला माहीत नाही. पण जसं महाराजांचं प्रमाण मी सांगितलंच आपल्याला, मला वाटतं याच अनुषंगाने माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबरायांचा छोटासा ग्रंथ आहे, अमृत अनुभव नावाचा ग्रंथ आहे. त्या अमृत अनुभवामध्ये बोलत असताना ज्ञानोबराय बोलतात, कैवल्य कणकाची दाना जो न कळसी थोरासाना. मी आळंदीमध्ये गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन घेत असताना आमचे गुरुवर्य दत्तात्रय महाराज हळदे, प्रसिद्ध नाही आहेत पण सिद्ध महात्मा हळदे महाराज या अमृत अनुभवाचा पाठ घेत असायचे. ही ओवी समोर आली आणि ओवी समोर आल्यानंतर मी सहजच गुरुजींना प्रश्न विचारला. म्हणलो, अहो गुरुवर्य, कैवल्य कणकाचं दान म्हणजे मोक्ष प्राप्त. कैवल्य कणक, कणक म्हणजे काय? सोनं, अर्थात मनुष्य मोक्षत्वाला प्राप्त होणे. हे न कळती थोरासाना, थोर आणि सान याचा विचार करत असताना आपण जर अधिकारी आणि अनाधिकारी असा जर विचार केला ना, तर संत महात्मे अनाधिकाऱ्याला मोक्ष देतात का? देतात का मोक्ष?
तर गुरुवर्यांच्याच मुखातनं ऐकलेलं उत्तर आहे की गुरुवरे बोलतात की बाबा रे, ज्याचा अधिकार आहे ना त्याला देतात, आणि न कळती थोरासाना अनाधिकाराला कसा देतात? अधिकाचा अधिक आहे की नाही ते बघतात, त्याची पडताळणी करतात, नसेल तर त्याला त्या पात्रतेचं बनवतात आणि मग त्यालाही देतात. त्या ओवीचा फक्त दोरा धरून सांगतो, एक तरी माझं पूर्वजन्माचं पुण्य म्हणून ही कीर्तन सेवा असेल, नाहीतर सर्व भजी मंडळीच्या मनात आला असेल म्हणून ही कीर्तन सेवा असेल. विठ्ठला विठ्ठला. गावातलं कीर्तन मोकळं सांगायला हरकत नाही. महाराष्ट्रभर कीर्तन करतो, चांगल्या चांगल्या यादीत चांगल्या चांगल्या ठिकाणी कीर्तन करतो, हजारो लोकांमध्ये कीर्तन करतो, पण एवढ्या थंडीत मला कधी गरम झाल्यासारखं वाटलं नाही. आता मात्र गरम होतंय बरं. हा, एक काळ भैरवनाथाची एक प्रकारची कृपाच म्हणावी लागेल, कारण इथं प्रथम कीर्तन प्रवचन करणं या जागेवर धीरज महाराज एवढं सोपं नाही, त्याला फार धीर लागतो तेव्हा होत असतं ते बरं का, सोपं नाहीये. या ठिकाणी काळभैरवनाथाच्या समोर कीर्तन करण्याचं सौभाग्य खरं तर मला प्राप्त झालंय. 49वा वर्ष आपलं या ठिकाणी साजरा संपन्न होतोय. पहिलाच दिवस आहे आजचा. पहिल्याच दिवसाचं कीर्तन माझ्या वाटेला आलेलं आहे, आणि म्हणून जसे ज्ञानोबराय तुकोबराय बुद्धी देतील ना, त्या अनुषंगाने मी जे काही चिंतन मांडण्याचा प्रयत्न करता येईल प्रयत्न करणार आहे. मी हा अभंग खरं तर या अभंगावरती मला काही विशेषतः प्रामुख्याने काही विचार मांडता येत नाही, पण मी असं ठरवलं होतं, गावात नेहमी कीर्तन होत असतात, काहीतरी अभंग तरी बदलला पाहिजे. चिंतन तेच आलं तर कोणाच्या लक्षात राहणार आहे हो, पण अभंग तरी बदलला पाहिजे. या अनुषंगाने एका अभंगाची नियुक्ती मी आपल्या समोर केलेली आहे. अभंग अतिशय गोड आहे. या अभंगाला काही शब्दवंदन देण्याआधी या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजनांची उपस्थिती प्रार्थनीय ठरते. त्यामध्ये हरिभक्तीपरायण गोड गळ्याचे मालक धनी असणारे आपल्याकडे, जेव्हा आपण अतिशय मोठा भव्य दिव्य सप्ताह केला होता मागे जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या चतुःशताब्दीच्या निमित्ताने, तेव्हा आपल्याला जे गायक लाभले होते असे हरिभक्तीपरायण विलासजी महाराज हुपरे, इतक्या वर्षानंतर पुन्हा यावर्षी आपल्या गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. महाराजांचं टाळे वाजून स्वागत करायचं आहे सर्वांनी. महाराजांना धन्यवाद देईल. दरवर्षी आपल्याकडे आपल्या अक्षय महाराज चेंद्रे या ठिकाणी, चंद्रे नाही का, अक्षय महाराज चंद्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादाला धन्यवाद देतो. अतिशय गोड मृदंगाची साथ करणारे, हात तसा डावा आहे तसे डावे कधी पण भारीच भरत असतात, कारण मी पण डावा आहे ना, त्यामुळे डावा हात असल्यामुळे हरिभक्तीपरायण धीरज दादा या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय गोड मृदंग ते वाजवत आहेत. सर्वच ग्रामस्थ, सर्वच गावातील सर्व महाराज मंडळी, दोन्ही भजी मंडळी, सर्व बालगोपाल, आपण सगळेजण उपस्थित झालेले आहात. आणि खरं तर सप्ताहाचा पहिला दिवस आहे. ऐकणारा ज्याला आवड असते ना, आवड ज्याला कीर्तन ऐकण्याची आवड असते ना, पहिल्या दिवशी कळतात लोक. ज्याला आवड असते तेच पहिल्या दिवशी येतात. काल्याला जगदेव तर सगळेच येतात, त्यात काय वाद हो. काल्याला सगळेच जेवायला राहतात, खरडून फारडून जेवायला राहतात, अडचण नाही. आपण चांगली उपस्थिती त्या मानाने या ठिकाणी दर्शवली जाते. पुरुष मंडळीची उपस्थिती जरी कमी असेल, पण महिलांची उपस्थिती प्रार्थनीय ठरते. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या अग्रगण्य आहेत, पुढे चाललेल्या आहेत. आपण सगळे मागेच राहणार आहोत. पुढे 2035 सालामध्ये त्याच सर्व बघणार आहे. आपण फक्त भांडे घासायचे, दुसरं काहीच करायचं नाही. हरकत नाही. माईक सिस्टीम अतिशय गोड असल्यामुळे गावातल्या लोकांना वाटलं तिथं जाऊन गर्दी करण्यापेक्षा आपलं पारावर बसून कीर्तन ऐकलं तर काय अडचण आहे. त्यामुळे ते तिथूनच सगळेजण कीर्तन ऐकतायत. हरकत नाही. ज्यांची गोड माईक सिस्टीम आपल्याला लाभली आहे, दरवर्षी आपल्याकडे त्यांचा सुंदर मंडप आहे आणि सुंदर माईक सिस्टीम असे आरडी साऊंडचे मालक नाही का, आरडी साऊंड, त्याला रामनाथ धोंगडे, आरडी रामनाथ धोंगडे, अतिशय गोड माईक सिस्टीम आहे. नाहीतर कीर्तनाला सगळ्यात महत्वाचं अंग जर कोणतं लागतं ना, तर ते माईक लागतं. असं म्हणतात बा जुने कीर्तनकार म्हणायचे, कीर्तनामध्ये कीर्तनकाराला जसं म्हणतात ना, संसारामध्ये माणसाला बायको चांगली मिळावी आणि कीर्तनात कीर्तनकाराला पखवाद्या चांगला मिळावा, त्या पद्धतीने बरं का. अगदी बस अतिशय गोड नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सर्वांच्या चरणावरती माझा माथा टेकवतो आणि आता समारोपाच्या दिशेनेच आपल्याला जावं लागणार आहे, कारण वेळ आपल्याकडे अतिशय कमी राहिलेला आहे. सर्वांच्या चरणावरती माथा टेकवतो आणि माझ्या चिंतन निरूपणाकडे वळतो. विठ्ठला विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांचा आहे. वारकरी परंपरेचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर वारकरी परंपरा आपल्याला एक शिकवते, जो प्रगाढ वारकरी परंपरेमध्ये पाडलेला आहे. सप्ताहामध्ये 3 कीर्तनकार हे अतिशय महत्त्वपूर्ण असतात बरं का. सप्ताहातले 3 कीर्तनकार, एक पहिल्या दिवसाचं कीर्तन हे जबाबदार कीर्तनकाराकडे दिलं जातं, 2 जागराचं कीर्तन हे जबाबदार कीर्तनकाराकडे दिलं जातं, आणि 3
काल्याचं कीर्तन हे जबाबदार कीर्तनकारांकडे दिलं जातं. याचा अर्थ मधले जे आहेत ना 2-3 जण हे सगळे बेजबाबदार आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. आपण असं म्हणणार नाही. मी मुद्दाम पहिला दिवस घेतलाय म्हणलो आपलं कसं असतं माहिती का, फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. आपला पहिल्या दिवशी वजन पडून गेलं नंतर हे माणसं वजून पडून देणार नाही आपलं, त्यामुळे म्हणलो पहिलाच दिवस आपला बरे आहे. पण प्रामुख्याने हे कीर्तनकार महत्वाचे असतात म्हणजे बांधलेले असतात, काही नियमांनी बांधलेले असतात. पहिल्या दिवशी कीर्तनकाराने एकतर देवाच्या नामाचं महत्व सांगावं, नाहीतर संतांच्या नामाचं महत्व सांगावं, नाहीतर त्या देवाच्या रूपाचं तरी वर्णन करावं. म्हणून रूपाचं वर्णन करणारा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय एक स्वतःच्या विचारांना परिपक्वता देतात. जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या गाथेमध्ये आपण जर अभंग पाहिले, आपण अभंगाचं जर पारायण केलं तर तुकोबरायांचे अभंग हे जास्तीत जास्त आपल्याला भावना प्रधान वाटतात. ज्या दृष्टीने आपण तुकोबरायांचे अभंग ऐकतोत ना त्या दृष्टीने आपल्याला तशी तशी भावतात. आपण सहज बोलता बोलता सुद्धा कुणाशी जर बोलत असेल तर आपण बोलता बोलता तुकोबरायांचं प्रमाण घेत असतो नाही का, काही पण बोलतो बोलता बोलता. आता बरेचसे बाष्कळ दृष्टांत भरपूर सांगता येतील, मला तिकडे जायचं नाहीये. जगद्गुरु श्री तुकोबरायांचे अनेक प्रकरण आहेत आणि अनेक अभंग आहेत, पण सर्व अभंगांमध्ये जर आपण बारकाईनं चिंतन केलं तर काही काही अभंग असेत ना तुकोबरायांचे का ते महाराज हृदयात घर करतात. अशी अभंग आपल्याला कधी कधी जाणवतात. बरेच कीर्तनकार बघा आपल्याला ते म्हणत असतात ही माझी आवडती ओवी, हा माझा आवडता अभंग आहे, ही माझी आवडती गवळण आहे असं म्हणतात. का? कारण त्यांना तो भावल्या जातो आणि ती भावना त्यांच्या हृदयात घुसते, त्याचा परिणाम त्यांना ती अभंग गोड वाटतात. या अभंगावरती मी फार दिग्गज कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलेलं आहे, त्यांचं नाव मी या ठिकाणी सांगणार नाही, कीर्तन झाल्यावर निश्चित लक्षात येईल. अभंग अतिशय गोड आहे. या अभंगामध्ये या अभंगाची प्रस्तावना जर आपण पाहिली ना तर या अभंगातल्या मी 5 बाजू आपल्या समोर मांडलेल्या आहे. त्याच्यातली एकच बाजू आपल्याला या अभंगातनं शेवटापर्यंत चालवायची, एकाच विचाराचं चिंतन आपल्याला पाहिजे. जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या अभंगांचा जर आपण विचार केला तर जगद्गुरु श्री तुकोबराय बोलतात की या मृत्यूलोकामध्ये अनंत प्रकारचे सजीव आहेत. मृत्यूलोकामध्ये भरपूर माणसं आहेत, पण या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक माणूस आपल्याला कुणाचा ना कुणाचा अवगुण पाहताना सापडतो की नाही. प्रत्येक माणूस प्रत्येकाचा अवगुण पाहत असतो, पण त्याच्याकडे गुण किती विशेष आहे, गुण किती चांगला आहे हे लोक पाहत नाही. लोक म्हणतात तो माणूस फार तंबाखू खातो पण कीर्तन चांगलं करतो, हा गुण बघा ना. तंबाखू खातो हा अवगुण बाजूला ठेवा, पण कीर्तन चांगलं करतो हा गुण महत्वाचा आहे ना. पण लोकांचं असं नाहीये, लोक आपले अवगुण झाकून ठेवतात आणि दुसऱ्याचे वाकून पाहतात. ही म्हण मला माईकवर सांगायला लावू नका, नाही का. हा आपला प्रॉब्लेम आहे. जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या विचारांना तुकोबरायांनी प्रेरणा देत 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 जगद्गुरु श्री तुकोबराय एका शेवटच्या निर्णयापर्यंत जाऊन पोहोचले आणि तो निर्णय तुकोबरायांना स्वनिरुपद्रवी वाटला. स्वनिरुपद्रवी म्हणजे काय? हे विश्व आपल्या संबंधाने आपल्या मनासारखं कसं वागेल, नाही आपल्या मनासारखं वागलं तर आपण यांच्या मनासारखं कसं वागता येईल याचा विचार तुकोबरायांनी या अभंगात प्रतिपादन केलेला आहे. तुकोबरायांचे विचार प्रेरित होत होत एका निर्णयापर्यंत तुकोबराय पोहोचले आणि तो निर्णय तुकोबरायांना स्वनिरुपद्रवी वाटला. हे विश्व आपल्या मनाने तर वागू शकत नाही, बरोबर आहे की नाही. हे विश्व आपल्या मनाने वागेल का? आपण जसं म्हणू तसं विश्व वागेल का? विश्व जाऊ द्या, विश्व फार लांब राहिलं, आपल्या घरातली माणसं तरी आपल्या मनासारखे वागतात का? वागतात. आपण एखाद्याला म्हटलं अरे आज ही भाजी नको, जरा वेगळी काहीतरी वेगळी भाजी कर ना, काहीतरी हाय ते खावं लागेल. म्हणजे आपल्या घरातली आपली बायको आपल्या मनासारखं वागत नाही, बाकीचे लांब राहिले. तिच्यावर जास्त विश्वास आहे सध्या ना 2024 पासून, त्यामुळे आपली बायको आपल्या मनासारखं वागत नाही. हे विश्व आपल्या मनासारखं कसं वागेन सांगा बरं? वागू शकत नाही. मग तुकोबराय बोलतात हे विश्व जर आपल्या मनासारखं वागू शकत नाही ना तर आपल्याला यांच्यासारखं कसं वागता येईल, हा जगद्गुरु तुकोबरायांनी अतिशय उच्चतम दर्जेचा विचार या अभंगात व्यक्त केलेला आहे. तुकोबराय बोलतात की आम्ही या लोकांचे अवगुण का पाहिजे. इथून मागं तुकोबराय बोलतात मी लोकांचे अवगुण बघितले ना, लोकांना नावं ठेवली, लोकांना बोललो, लोकांना शिव्या दिल्या, लोकांना उपदेश केला, सगळं मी केलं. पण हे सगळं का केलं पाहिजे आणि मी का करू? कारण हे विश्व जर त्या देवाच्या सत्तेने चालला असेल तर मी त्याच्यात बदल करणारा कोण आहे?
त्यामुळे मी बदल करण्याचा विचार करणार नाही. हे सगळं कितीही विश्वामध्ये किती वाईट प्रकार चालत असले ना तरी त्यांचाही स्वीकार करण्याची पात्रता क्षमता माझ्या अंतःकरणामध्ये स्थित मी ठेवणारच आहे. आणि मला भक्ती करत असताना किती पाषाणासारखी माणसं जरी भेटले, म्हणजे दगडासारखी माणसं जरी मला भेटले, तरी पण मी त्यांच्याकडनं चांगलाच गुण घेणार आहे. आणि मला सुमधुर चांगला सुहास देणारे जरी माणसं मला भेटली परमार्थामध्ये ना तरी मी त्यांचा गुणच बघणार आहे. कारण हे सगळं का बघणार आहे तर ज्या परमात्म्याने आपल्याकरता विष प्राशन करायचा सुद्धा विचार केला नाही. हे विष आहे याने आपल्याला बाधा होऊ शकते. जर आपल्यासाठी देव काहीही करायला तयार असेल तर आम्ही सुद्धा देवासाठी काहीही करायला तयार आहोत. अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठला अभंगाचा अर्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे. आपल्या निर्धारित वेळेमध्ये या अभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न करतो. जेवढं काही मला याच्यावर चिंतन करता येईल ना तेवढं चिंतन मी करण्याचा प्रयत्न करतो. कारण असं अभंगाचे चारही चरण सोडवलेच पाहिजे. असं काही तारीख देताना राजाराम महाराजांचं माझं आमचं असं काही कन्फर्म झालं नव्हतं की अभंग पूर्ण सोडवलाच पाहिजे. असं मी ठरवूनही आलेलो नाही आणि मी ठरवून सुद्धा आलेलो नाही. त्यामुळे अडचण नाही. आजचं कीर्तन म्हणजे बिनपगारी आपला फेमस शब्द आहे महाराज, फुल अधिकारी. त्यामुळे आपल्या निर्धारित वेळेमध्ये जेवढं काही बोलता येईल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. लक्षपूर्वक ऐका. अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये स्वतःचे विचार इतके परिपक्व बनवतात आणि परिपक्व बनवता 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 जगद्गुरु श्री तुकोबराय या अभंगामध्ये एक प्रतिज्ञाच करतात की काय असं आपल्याला जाणवेल बरं का. या अभंगात खरं तर तुकोबरायांनी प्रतिज्ञाच केलेली आहे. खरं तर या मृत्यूलोकाचा जर आपण बारकाईने विचार केला तर या मृत्यूलोकामध्ये प्रतिज्ञा करणाऱ्यांची यादी कमी नाहीये. प्रतिज्ञा हजारो लोकांनी प्रतिज्ञा केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील बरं का. प्रतिज्ञा पुष्कळ लोकांनी केल्या, पण ऐका, सर्वांच्याच प्रतिज्ञा पूर्णत्वाच्या दिशेने गेल्या नाहीत किंवा पूर्ण झाल्या नाही असे कितीतरी आपल्याला पाहता येतील. पुराणामध्ये सुद्धा आहे आणि इतिहासामध्ये सुद्धा भरपूर आहेत की ज्यांनी प्रतिज्ञा केल्या आणि त्यांच्या प्रतिज्ञा पूर्णत्वाच्या दिशेने गेल्या. काहींनी प्रतिज्ञा केल्या पण त्यांच्या प्रतिज्ञा पूर्णत्वाच्या दिशेने गेल्या नाही. काहींनी प्रतिज्ञाही केल्या पण त्या पूर्णत्वाच्या दिशेपर्यंत जाण्याचा विचारही आला नाही. अशा अनेक प्रकारचे आपल्याला पुराणातले इतिहासले उदाहरणं पाहायला मिळतील. अनेकांनी प्रतिज्ञा केल्या ना महाराज, भरपूर जणांनी प्रतिज्ञा केल्या. इतिहासामध्ये प्रतिज्ञा केल्या नाही का? बाळ गंगाधर टिळक प्रतिज्ञा केली नाही का? प्रतिज्ञा केल्याच ना महाराज. अनेकांनी प्रतिज्ञा केलेल्या आहेत तो, पण सगळ्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. या देशासाठी ज्यांनी ज्यांनी प्राण समर्पित केलाय या लोकांनी सुद्धा प्रतिज्ञा केल्यात ना आणि त्यांच्या प्रतिज्ञा पूर्णत्वाच्या दिशेने गेल्या, पण सर्वांच्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. हे इतिहासातलं बाजूला ठेवा, तुम्हाला पुराणातला विचार मांडतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. पुराणामध्ये असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं का त्या व्यक्तीनं प्रामुख्याने तशा प्रतिज्ञा पुष्कळ केल्या त्याने, पण प्रामुख्याने 3 प्रतिज्ञा केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. पुराणातला प्रसिद्ध महात्मा आहे, त्याचं नाव आहे रावण. काय नाव आहे त्याचं? रावण. रावण माहिती आहे का सगळ्यांना? रावण. रावणाच्या प्रतिज्ञा आपण जर पाहिल्यात ना, खरं तर रावण म्हटलं का लोकांच्या कंपाळावरती गुढ्या पडतात. गुढ्या. रावणाचं नाव घेतलं का राग येतो. का राग येतो? राक्षसी प्रवृत्तीचा आहे म्हणून आपल्याला त्याचा राग येतो. पण लक्षात ठेवा, आपण रावणाचा फक्त अवगुण पाहिलाय, त्याचा गुण कधी पाहिला का? रावणाचा गुण जर आपण साधा एका वाक्यात तुम्हाला सांगतो, रामायणामध्ये वाचण्यात आलं होतं. असं म्हणतात की रावण जेव्हा रोजची नित्य पूजा करायचा, जे आपण सकाळी स्नान झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर सकाळी देवासमोर बसतो आणि देवाची पूजा करतो की नाही, आपण आपल्या देवाची पूजा करत असताना मी तुम्हा सर्वांना विचारतो, मला सांगा किती फुलं आपल्या पूजेकरता लागतात बरं? अंदाजे मोजले नसेल तुम्ही कदाचित, पण साधारणतः आपली देवपूजा करत असताना फुलं किती लागतात आपल्या देवपूजेला? किती फुलं लागतात माहिती आहे कोणाला? किती फुलं लागतात? आपल्या घरच्या पूजेचं सांगा, मंदिराचे जाऊ द्या. आपण घरात देव घरासमोर पूजा करतो की नाही? तुम्ही काहीच बोलणार आहो? काही टेन्शन आहे का तुम्हाला? तुमच्यापेक्षा मला जास्त टेन्शन आहे. मागाशी सोन्याला होतं ना, आता मला आहे. मला जास्त टेन्शन. तुम्हाला काही टेन्शन आहे का? काही त्रास आहे का तुम्हाला? बरं, माझी भाषा कळते ना सर्वांना. मी शुद्ध मराठीत बोलतोय आणि महत्वाचं म्हणजे शुद्धीवर बोलतोय. कारण बरेच जण ह्या वेळेला शुद्धीवर राहत नाहीत. त्यांना म्हणावं होतं आपलं घर तिकडच्या गल्लीला राहिलं, त्या आळीला.
वर चाळेल राहील. आता रक्तातला गुण असल्यामुळे त्याला पर्याय नाहीये. घरच्यांनीच लहानपणी म्हणायचे जाय खालचाळीला शाळा, तेव्हापासून खालचाळी वरचाळी सुरू झालं. नाही तर आपल्याला काय जुनी परंपरा आहे. असो, हरकत नाही. रावणाचं नाव ऐकलं ना का लोकांना त्याचा राग येतो. त्याचा अवगुण आपल्याला कळतो ना. त्याने सीता हरण केली होती, लोकांना त्याचा राग येतो. पण रावण जेव्हा पूजेला बसायचा, आपण घरी पूजा करतो, आपल्या पूजेला लईतलई 7 ते 8 ते 10 फुलं लागत असतील. ते पण रोज नाही. दुसऱ्याचे खुडता आले, दुसऱ्याचे पळून चोरून आणले तरच आपल्या पूजेला फुलं, नाही तर फुलंच नाही का. तो ब्लडी फुलच मग त्याला म्हणायचं काय दुसरं नाही. आपल्या पूजेला 7-10 फुलं लागतात. पण रावण सकाळी नैमित्तिक पूजा करायला जर बसला ना तर त्याची पूजा खर तर एकाच देवाची पूजा करायचा. तो कोणत्या देवाची? महादेवाची पूजा करायचा रावण. तो जर पूजेला बसला तर महादेवाच्या लिंगावरती एका वेळेला 1000 कमळाची फुलं व्हायचा. किती फुलं? 1000. आणि एकदा काय झालं, रोजच्या पूजेमध्ये रोज पूजा करत असताना एक दिवस असा आला की एक दिवस 999 फुलं उपलब्ध होती, एक फुल कमी पडलं. आता मी तुम्हाला विचारतो, आता रोजच 1000 फुलं व्हायचा, ऑलरेडी आज 999 फुलं उपलब्ध आहेत, मग एक फुल कमी पडलं तर काय झालं असतं? नाही, झालं काय असतं? आपल्या पूजेमध्ये एक फुल कमी पडलं तर आपण टेन्शन घेतो का? अहो, एक फुल नाही, एखादा देव तर थंडी गारठ्याचा आपण नाणीत सुद्धा नाही, तसाच ठेवून देतो. थंडीमध्ये महाराज काही लोक देवच नाही ना, काही लोक म्हणजे मी सुद्धा नाणले नाही महाराज का. काल इतकी बरोबर थोडासा लांबणं प्रवासवर एकटाच गाडी चालवत आलो, पहाटे 3:45ला पोहोचलो होतो तिकडे. त्या मुरबाडला रस्त्याचं काम चालू, इतका उशीर झाला. सकाळी मला काही पूजा करू वाटली नाही, दाव्याचं प्रवचन होतं, मी निघालो. अक्का म्हणे अरे पूजा तर कर. म्हणलं नको आता, आजचे दिवस राहू दे, लई थंडी, लई गारठ वाजतंय, हातांना गार लागतं, ते देव कुठं गारठ येते म्हटलं रिकामे नाही का. काल रात्री तिथं म्हणली महाराज, तिला म्हटलं अरे भांडे पडले, 10 वाजले, भांडे घासून. ती म्हणे थंडी लई पडली म्हणे, तो भांड्याला हात लावू वाटण एवढी थंडी. अरे म्हटलं घास. ती म्हणे तुम्ही देवदान आणले का म्हणे, मला भांडे घासायला होतं म्हणे. हा, तुम्ही पहिले देव आणा मग मला भांडे घासायला लावा. चला जाऊ दे. ऐका, एक फुल कमी पडलं, अडचण काहीच नव्हती हो, अडचण काहीच नाही. पण एक फुल कमी पडलं, पूजेला बसलेला मौन आहे, आवाज तरी कसा कोणाला द्यायचा. फुल कमी पडलं, काय करावं. मग त्यांनी डोकं लावलं, जरा युक्ती लढवली. तो म्हणला असे मला 10 मुख आहेत, 10 तोंड आहेच म्हणे. मग हे मुख सुद्धा आपलं हे मुख कमळच आहेत ना. त्यांनी मागे पुढे विचार न करता तलवार उचलली, स्वतःचा शिरच्छेद केला आणि स्वतःचं मुख कमळ त्या पिंडीवरती वाहिलंय. एवढा मोठा भक्त, त्याचं नाव रावण. आता एवढा मोठा भक्त हा त्याचा गुण आहे. पण ऐका, त्या रावणाने प्रतिज्ञा केल्या होत्या. मला सांगायचा मुद्दा इथे, रावणाने प्रतिज्ञा केल्या. काय प्रतिज्ञा केल्या माहिती का? स्वर्गाला जाण्याकरता पायऱ्या करीन. कुठून? मृत्यू लोकातून स्वर्गालोकाला जायला पायऱ्या करीन. दुसरी प्रतिज्ञा होती क्षारयुक्त समुद्र गोड करेन. आणि तिसरी प्रतिज्ञा होती सोन्याला सुगंध आणील. सोन्याला सुगंध आणील. अशा 3 प्रतिज्ञा होत्या त्याच्या. पहिली प्रतिज्ञा होती स्वर्गाला जाण्याकरता पायऱ्या करी. आता तुम्ही विचार करा, समजा रावण होता महाराज, त्यांनी ठरवलं असतं तर प्रतिज्ञा पूर्ण झाली असती का नाही हो? आणि त्यांनी ठरवलंही होतं ना स्वर्गाला जायला पायऱ्या. आणि समजा त्यांनी जर स्वर्गाला जायला पायऱ्या केल्या असत्या आणि स्वर्गापर्यंत जाण्याकरता आता आपल्याला पायऱ्या तयार असत्या. आता तुम्ही विचार करा, आपल्याकडे जेव्हा आपण आपले पितर जेव घालतो पितृपक्षामध्ये, आपण इथं जेव घालण्यापेक्षा डबा भरला असता डायरेक्ट स्वर्गात गेलो असतो आणि आपल्या समोर जेव घातले असते, 2 वडे जास्त खायला दिले असते, झाला असतं की नाही? पण ऐका, काळाचा आणि या मृत्यूलोकाची या विश्वाचा जो नियम आहे तो नियम कुणाला देवाला सुद्धा बदलता येत नाही. त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही का? त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली असती तर याचा परिणाम संपूर्ण मृत्यूलोकातलं दळणवळण सगळं बिघडून गेलं असतं. रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. दुसरी प्रतिज्ञा होती क्षारयुक्त समुद्र गोड करेन. म्हणजे समुद्र जो आपल्याला ते पाणी कसं लागतं, खारट लागतं ना, ते गोड करेन. आणि मी तुम्हाला विचारतो, जर समजा रावणाची ही प्रतिज्ञा पूर्ण झाली असती आणि क्षारयुक्त समुद्र जर गोड झाला असता तर आता आपण जेवण कसं केलं असतं? आता आपल्याला भाजीला तडकाही देता आला नसता, वरणाला तडकाही देता नसता आला. मग ते वरण म्हणता मरण आला असतं, पण ते वरण काही संपलं नसतं नाही. पण एक लक्षात घ्या, ही प्रतिज्ञा पूर्णत्वाच्या दिशेने काय गेली नाही, त्याच्या पाठीमागचा उद्देश जो होता
तो अतिशय निकृष्ट दर्जाचा विचार होता. याचा परिणाम ही सुद्धा प्रतिज्ञा पूर्णत्वाच्या दिशेने गेली नाही. तिसरी प्रतिज्ञा होती, सोन्याला सुगंध आणि. ऐका, सोन्याला जर सुगंध आला असता ना, सोन्याला सुगंध आला असताना तर आता मंडपामध्ये कळालं असतं कोणाच्या गळ्यात किती ग्रॅम आहे किती तोळा आहे. इथं बसल्या बसल्या कळालं असतं किती सोनं आहे कोणाकडे, कुणाच्या घरात किती ठेवले. चोरांना कोणाचंही घर फोडायचं टेन्शनच नसतं. घरातनं गल्लीतनं चालले, ज्याच्या गल्लीतनं ज्याच्या घरातनं सोन्याचा सुगंध आला त्याचा कार्यक्रम लाव. ऐका, पण रावणाच्या या प्रतिज्ञांचा पाठीमागचा उद्देश हा अतिशय निकृष्ट होता. याचा परिणाम असा झाला, रावणाच्या प्रतिज्ञा पूर्णत्वाच्या दिशेने गेल्या नाही. काय गेल्या नाही? प्रतिज्ञा काही वाईटच नव्हत्या, पण प्रतिज्ञा पूर्ण का झाल्या नाही तर याचं कारण जर आपण शोधलं तर याच्या पाठीमागचा उद्देश जो होता रावणाचा, तो उद्देश अतिशय निकृष्ट दर्जाचा होता. त्याच्यातनं काही मिळणार नव्हतं, संपूर्ण लोकांचं वाटोळच झालं असतं. याचा परिणाम असा झाला की रावणाची प्रतिज्ञा पूर्णत्वाच्या दिशेने गेली नाही. काय गेली नाही? त्याच्या मागचा विचार अतिशय निकृष्ट असल्यामुळे रावणाची प्रतिज्ञा पूर्णत्वाच्या दिशेने गेली नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. रावणाची प्रतिज्ञा जरी पूर्ण झाली नसेल, पण अनेकांच्या प्रतिज्ञा पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या पाठीमागचा उद्देश जो होता तो उद्देश चांगला असल्याचा परिणाम, त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या प्रतिज्ञा पूर्णत्वाच्या दिशेने गेल्या. आपण जगद्गुरु शीतकोबरायांचा जर विचार केला तर जगद्गुरु शीतकोबराय सुद्धा आजच्या अभंगाच्या द्वारा अशीच काही प्रतिज्ञा करतात की तुकोबराय बोलतात, या मृत्यूलोकामध्ये आम्ही याच्या अगोदर लोकांचे फार अवगुण पाहिले, लोकांना फार नावं ठेवले, पण तुकोबराय बोलतात आज मी माझ्या जीवनामध्ये अशी प्रतिज्ञा करतो की इथून पुढे, आतापासून पुढे मी कुणाचेही अवगुण पाहणार नाही. म्हणजे कुणाला पापी म्हणणार नाही, कुणाला पुण्यवान म्हणणार नाही आणि कुणाला शहाणा देखील म्हणणार नाही. अभंगाचं पहिलं आम्ही देखो अवगुणा, आम्ही न देखो पहिल्या चरणामध्ये तुकोबराय बोलतात, प्रतिज्ञा तर या मृत्यूलोकामध्ये भरपूर लोकांनी केल्या, पण सर्वांच्या प्रतिज्ञा या पूर्णत्वाच्या दिशेने गेल्या नाहीत. पण जगद्गुरु श्री तुकोबरायांनी या अभंगामध्ये
जी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या प्रतिज्ञेतनं काहीतरी सिद्ध होणार आहे आणि जगाला काहीतरी चांगलं मिळणार आहे. आणि म्हणून तुकोबराय प्रतिज्ञा करतात, बोलतात की आता इथून मागं मी लोकांचे अवगुण पाहिले असतील ना, लोकांना नावं ठेवली असेल, लोकांना बोललो असेल, हा असा अमका तसा फलाना तसा बिस्ताना तसा, अशी लोकांना नावं ठेवली असेल ना, पण तुकोबराय बोलतात हे सगळं करणारा मी कोण आहे? लोकांची अवगुण पाहणारा मी कोण आहे नेमका? लक्षात ठेवा, कधीच कुणाचे अवगुण पाहू नका, त्याच्याकडे गुण किती चांगला आहे. गुरुवर्य कुरीकर बाबा पाठामध्ये आम्ही पाठाला जायचो ना, काही पोरं टोप्या घालायचे नाही, चप्पी करत नव्हते, हेपी वाढलेली असायची, मोठमोठी केस असायची. आम्ही सुरुवातीला नवीन अगदी संस्थेच्या नियमांमध्ये राहायचो. काही मुलांनी टोप्या घातल्या नाही, चप्पी केली नाही, केस वाढवले की आम्ही बाबांकडे तक्रार करायचो, बाबा तो आमका विद्यार्थी आहे ना, हा टोपीच घालत नाही हो, बाबा आमका विद्यार्थी हा चप्पीच करत नाही हो. बाबा म्हणायचे हळूच, अरे पोरांनो, चप्पी नसेल करत, टोपी नसेल घालत, धोतर तर घालतो ना. त्याचा अवगुण पाहू नका, त्याचा गुण पाहतो असे म्हणायचे. म्हणून लक्षात ठेवा, कधीच इथून माग मी स्वतःची माझ्या मनाची ग्वाही देऊन सांगतो, अवगुण बघितले असेल, लोकांना नावं ठेवली असेल, पण प्रतिज्ञा आपण मानवी जीवनामध्ये अशी करायची की त्याच्यातनं काहीतरी त्याचं आपल्याला फल प्राप्त झालं पाहिजे, अशी काहीतरी प्रतिज्ञा असली पाहिजे. तुकोबरायांनी अशी प्रतिज्ञा केली. याचा अर्थ आता तुकोबराय बोलतात की आम्ही न देखो अवगुणा, आम्ही आता या उपर याच्यानंतर म्हणजे इथून पुढे अवगुण पाहणार नाही. याचा अर्थ असा होतो की इथून मागं तुकोबरायांनी लोकांचे अवगुण पाहिलेले असते, असं सहज सिद्ध होतं. तर्काच्या द्वारे ही सिद्ध आपल्याला करता येईल. अवगुण जर तुकोबरायांनी पाहिले नसते तर तुकोबरायांनी लोकांना शिव्या दिल्या नसते. पण ऐका, तुकोबरायांनी लोकांना शिव्या दिल्या, पण त्यांच्या शिव्या या ओव्या वाटल्या लोकांना. आम्ही लोकांना ओव्या सांगितल्या तरी आमचं तोंडाचं दुर्दैव असं ते शिव्या वाटतात लोकांना, हे आमचं तोंडाचं दुर्दैव आहे. त्यांनी शिव्या दिल्या तर लोकांचा उद्धार झाला. पण तरी तुकोबराय बोलतात, मी का लोकांना शिव्या दिल्या असतील, का लोकांना मी भीती दाखवली असेल, का लोकांना मी त्या मृत्यूमुखी पडल्यानंतर मृत्यूच्या नंतर तुम्हाला जी नरकाची भीती आहे, का यमपुरीतली लोकांना भीती दाखवली असेल, काच मी लोकांना हे सगळं बोललो असेल. हे सगळं बघणारा मी कोण आहे? कारण हे सगळं विश्व जर त्या देवाच्या सत्तेने चालतंय तर याच्यात बदल करणारा मी कोण? आणि लक्षात ठेवा, विश्व सगळं देवाच्या सत्तेने चालतंय, याच्यात आपण बदल करू शकत नाही. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हा, देवाला हे विश्व देवाच्या सत्तेने चाललंय, याच्यात आपण बदल करण्याचा प्रयत्न करू नका. पण काही लोकांना सवय असते, काही लोकांना अवगुण सांगतो, सवय असते, लोकांना बदल करण्याची सवय असते. बदल कशामध्ये? जिथं बदल करायचा तिथं बदल करत नाही, तिथं बदला घेते. आणि जिथं बदल करायला पाहिजे तिथं बदल करत नाही, तिथं बदलतच नाहीत ते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की लोकांनी माळा घातल्या पाहिजे. आता येते, आता झालं आमची एक जणाची भेट, माळा घातल्या पाहिजे. कोणाला बोलला? माळा घातल्या पाहिजे, माळकरी. आता नुकतंच घडलेला इतिहास आहे, भावड्या भाऊ, माळा घातल्या पाहिजे म्हणे. बऱ्याच लोकांना असं वाटतं माळा घातल्या पाहिजे, कुणी नॉनव्हेज मटण नाही खाल्लं पाहिजे, दारू नाही पिली पाहिजे. हे बऱ्याच लोकांना, कुणाला वाटतं माहितीये का? कुणाला वाटतं जास्त प्युअर माळकऱ्याला काही टेन्शन नसतं याचं. जो रिटायरमेंट नंतर माळकरी झाला ना, तो जास्त टेन्शन घेतो. त्याला असं वाटतं गड्या, हे लोक वरातीच नाचतेच काय, मांसाहार खातात काय. आपल्याला त्यांच्या मनासारखं वागता येत नाही, आपल्याला राग येतो त्यांचा, आपल्याला राग येतो. समजा एखाद्याला फारच वाटत असेल, नाही लोकांनी माळा घातल्या पाहिजे, कोणी नॉनव्हेज खाल्लं नाही पाहिजे, मांसाहार भक्षण नाही केलं पाहिजे, दारू नाही पिली पाहिजे, हे समजा एखाद्याला फार वाटत असेल ना, मी म्हणतो देवाने त्याला 1 दिवसाची सत्ता दिली पाहिजे त्याच्या ताब्यामध्ये. नामदेव महाराज, देवाने 1 दिवसाचा त्याला पांडुरंग इनचार्ज असं आपण त्याचं नाम क्लेचर करूया. म्हणजे 1 दिवसाची सत्ता देवाने त्याच्याकडे दिली पाहिजे. तो काय बदल करेल बरं? जास्तीत जास्त काय बदल करेल तो माणूस? फार झालं ना राजाराम महाराज, तर तो आपला इगतपुरी तालुका शुद्ध शाकाहारी करेल, फार झालं तर. आणि समजा तालुक्यातला एखादा ऐकत नसेल ना, त्याच्या स्वप्नात जाईल आणि त्याला सांगले, बघ पाठ्या,
तुला ऐकायचं नाही का? जर माझं ऐकलं नाही, मांसाहार केला तर तुझ्या जठराग्नीचा स्फोटच करतो आणि तुझी आताडी कातडीच बाहेर काढतो. या भीतीपोटी उद्यापासून कोणीही नॉनव्हेज खाणार नाही, मांसाहार भक्षण करणार नाही. आता ऐका, आता सगळा इगतपुरी तालुका शुद्ध शाकाहारी झाला. आता मी तुम्हाला विचारतो, इगतपुरी तालुका शुद्ध शाकाहारी झाला, उद्या घोटीच्या मार्केटमध्ये मेथीच्या जुड्या विकण्याकरता 10,000 असतील आणि घेणारे किती राहतील? बोला ना, किती राहतील घेणारे? मेथीच्या जुड्या फक्त 10,000 राहतील मार्केटमध्ये आणि घेणारे किती राहतील? एका तालुक्यामध्ये फक्त 1,000 माणसं आहेत का? घेणारे लाखो राहतील, लाखो. आणि आता सिद्धांत ऐका, घेणारे लाखो राहतील का? तर आता सगळे व्हेजिटेबल झाले ना, सगळे व्हेज खायला लागले, सगळे शुद्ध शाकाहार सेवन करायला लागले. आता मात्र मांसाहार बंद झाला. उद्या मेथीच्या जुड्या 10,000च राहतील, घेणारे 10 लाख राहतील. आणि ऐका, उद्या मेथीच्या जुडीवरनं लोकांनी आंदोलन नाही केलं तर मग बोला विठ्ठला विठ्ठला लक्षात ठेवा, आपण विश्वामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू नका. हे विश्व त्याच्या सत्तेने चाललंय. लोकांना अहो जगद्गुरु शीत कोबरायांसारखा महात्मा लोकांना सांगून सांगून महाराज वैतागले. शेवटी या मृत्यूलोकातनं ते पुन्हा वैकुंठाला निघून गेले. पण लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. ज्यांनी अभंग लिहिले तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कर जोडून विनवित तुम्हारे थंडी वाजणार नाही म्हणजे टाळी वाजवायचं. ऐका, पहिलाच दिवस आहे, परत उद्यापासून म्हणायला नको महाराज लोकांनी कालच्या बोवाने तुम्हाला टाळी वाजवायला सुद्धा सांगितलं नाही का? म्हणजे बांधलेले राहतात ना महाराज, त्यामुळे सांगावं लागतं. हरकत नाही. ऐका, अतिशय गोड संत महात्म्यांनी म्हटलंय ना, तुम्ही म्हणा देवाचं भजन करा, पण नाही लोकांनी. अहो संतांनी भीती, आता सगळे प्रमाणे येतील आपल्याला महाराज. देवाला संतांनी भीती दाखवली, वासुदेव वासुदेव म्हणायला लावलंय, हात जोडून विनंती सुद्धा केली, सर्व करून पाहिलं. शेवटी बोलले तुम्ही जर म्हटलेच नाही, देवाचं भजनच केलं नाही, तर परिणाम तुम्हाला मुकही व्हावं लागेल, तुमची वाचा सुद्धा जायला बसली. एवढी सगळ्या भीती संतांनी दाखवल्यात ना, दाखवल्या का नाही? हे सगळं संत महात्म्यांनी केले. पण लक्षात ठेवा, लोकांनी त्यांचं ऐकलं नाही, तर आमच्यासारख्या 2 टिपण्या बोलचं काय ऐकणारे लोक? काय ऐकणार? त्यामुळे लोकांना मी कधीच सांगत नाही. माझ्या आतापर्यंत मी 7, 8, 9 वर्षापासून कदाचित कीर्तन करत असेल. मी 7, 8, 10 वर्षाच्या कालखंडामध्ये अजून माझ्या युट्यूबला बरीचशी कीर्तन आहेत. मी एकाही कीर्तनात कधी बोललो नाही का लोकांना माळा घाला, माळा घाला, अजिबात कधी बोललो नाही. तुम्हाला नाही घालायची, नको घाला, नका घालू, मरा तिकडे, आमच्या काय वापस जाणार आहे? येथे कोणाचे काय भागेले, येथे कोणाचे काय भागेले,
संतांचं भांडवलच असं आहे ना. लोक म्हणतात जो उठतो तो पिंगळा, जो उठतो तो. अहो पण संतांचं वाङ्मय इतकं पवित्र आहे, ते किती वेळा जरी ऐकलं त्याच्यातलं गोडवा जात नाही. काल परवा गाजलेलं गाणं वर्षानंतर लोकांना ऐकू वाटत नाही. ऐकू वाटतं का? काल परवा गाजलेलं गाणं म्हणजे काल परवा म्हणजे 2-4 वर्षापूर्वी गाजलेलं गाणं असेल एखादं, लोकांना आवडतं. किती दिवस आवडतं? पण ऐका, 750 वर्षापासून नामदेव महाराजांपासून चाललेली परंपरा आहे. आजही रामकृष्ण हरी भजन तेच आहे, रूपाचा अभंग तोच आहे, कीर्तनाचा अभंग तोच आहे, प्रमाणही तेच आहे, सगळं जिथेच्या तिथे. पण त्याच्यातला गोडवा अजून गेला नाही. गोडवा गेला नाही, गोडवा जाणार सुद्धा नाही. चंद्र सूर्य तारा आहे तोपर्यंत गोडवा राहील ना. हा जोपर्यंत गोडवा टिकेल तोपर्यंत चंद्र सूर्य तारा टिकेल. लक्षात ठेवा, तोपर्यंत चंद्र सूर्य तारा. आपला मुद्दा असा चालला होता, आपण जर हे ऐकलंच नाही आमच्या बापाचं काही जाणार नाही. आता ते प्रमाण दिलं म्हणजे प्रमाणाचा विस्तार करणं हा कीर्तनकाराचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणार. महाराज पिंगळा सगळ्यांनी ऐकला, अर्थ लोकांना माहितीच नाही. त्याचा बाकी इतर ज्ञानाच्या दृष्टीने काय अर्थ असेल मला माहित नाही, पण माझ्या दृष्टीने मांडतो. तसं मला माझ्या दृष्टीने बरंच मांडता येतं, पण आता गावात असल्यामुळे मांडत नाही. तसं भाष्कळ उदाहरणं माझ्याकडे मांदळ आहेत महाराज, चिकार आहेत. चिकारने भरपूर आहे, भरपूर मोकार कायच्या काही. जाऊ दे, चला ऐका मला भाव काय सांगायचंय. आता तुम्ही हे जर ऐकलं नाही तर याचा परिणाम महाराज बोलतात तरी दुसरा येईन. हे जरी ना आता हे ऐकलं नाही तर याचा परिणाम दुसरा येईन. म्हणजे कोण येईल? आपण देवाचं भजन ऐकलं नाही ना तर आपल्याला नेण्याकरता किंवा भजन केलं नाही, नामचिंतन केलं नाही तर आपल्याला नेण्याकरता कोण येईल? आपण मेल्यावर कोण येईल? बाळूभाऊ कोण येईल आपल्याला न्यायला? यम. अहो आपलं एवढं सुद्धा पुण्य नाही का यमाने यावं आपल्यापर्यंत? एवढं सुद्धा राहिलं नाही. त्यांनी यायचं बंद करून टाकलं महाराज. 7-10 वर्षापासून बंद करून टाकलं डायरेक्ट. तो येतच नाही आता असं मला वाटतं बरं. आपण यायचंच बंद करून टाकलं. तो त्याचे सवंगडी पाठवून देत असतो, ते यमाचे किंकर नाही का, यमाचे किंकर पाठवतो. मग ते आपल्याला घेऊन जातात आणि मग आपल्याला घेऊन गेल्यानंतर तिथं का आपली पूजा करतात का? या 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 फार सप्त्यामध्ये तुम्ही आडे अडचणी आणल्या, फार सप्त्यांना तुम्ही विरोध, या या पुढं इथं पुढं बसा ना असं म्हणतात ते. मारती तोडती अभी तो मैंने स्टार्ट किया है. कीर्तन आम्ही बाकी आहे ना. आता तर सुरुवात झाली खरी, पण अडचण आहे. 12:30-1 पर्यंत मोकळं करतो तुम्हाला, काळजी करू नका. ऐक, मग ते मारतात झोडतात हे सगळं होत असतं. चला या सगळ्या भीती दाखवून झाल्या, पण ऐकून ठेव मला सांगायचा मुद्दा काय. हे आमचं ऐकलं नाही ना तर आमच्या काहीच बापाचं जाणार नाही. याचा परिणाम तुमचंच नुकसान होणार आहे ऐकलं नाही तर. म्हणून आम्ही कधीच सांगत नाही. माझा मुद्दा इथे होता, कधीच लोकांना सांगत नाही माळा घाला म्हणून. बाबा तुला घालायची नाही घालू नको, मर तिकडे, आम्हाला काय करायचंय. तुला घालायची नाही ना भाऊ, तू घालू नको, पण ये कर भाऊ, आमची काढू नको एवढं कर. कारण एवढ्या बाबतीत लोक अग्रेसर राहतात. आपण सारखे नाही का, म्हणजे प्रमाण बसत नाही. पण आता ते माझ्या बुद्धीच्या दृष्टिकोनातून ते आता आपलं कामच जरा आपण अलगही फंडा होत आहे, असं हरकत नाही. ते बसत नाही महाराज. पण आपल्यासारखे केल्याशिवाय काळ वेळ तंबाखू खाणार असतो. तंबाखू खाणार माहिती आहे तुम्हाला? माहिती सोपण बाबा माहिती आहे तंबाखू खाणार. मग सोपण बाबाला यायची, बाकी दुसरं कशाला कोणाला विचार. ते असतं ना महाराज, ते आपल्या सोबत राहणाऱ्या माणसाला कधी पुडी मळायला शिकवलं आणि कधी खायला शिकवेल हे सांगता येत नाही. काहीच सांगता. धीरज महाराज, धीर धरा थोडा, झालं 5 मिनिटामध्ये तुम्हाला मोकळं करतो, काळजी करू नका. मला भाव एवढा असा, बोलायचा भावच असा आहे, बोलायचा भावच असा आहे. असो हरकत नाही. त्यामुळे कधीच नाही. तुकोबरा बोलतात, हे लोकांना बोलणारा मी कोण आहे? हे विश्व जर त्या देवाच्या सत्तेने चालला असेल तर मी लोकांना का बोलू, का लोकांचे अवगुण पाहू? म्हणून तुकोबरा बोलतात बस आता गड्या मी अशी प्रतिज्ञा करतो की मी आता याच्यानंतर या उपर कुणाचे अवगुण पाहणार नाही. म्हणजे काय करणार नाही? कुणाला पापी म्हणणार नाही,
कुणाला पुण्यवान म्हणणार नाही आणि कुणाला शहाणा देखील म्हणणार नाही. असं का म्हणणार नाही? आता अध्यारोपाने याचे आपण विद्युत आणि विपरीत शब्द जर घेतलेत ना, तर कुणाला पापी म्हणणार नाही म्हणजे कुणाला पुण्यवानही म्हणणार नाही, कुणाला पवित्र म्हणणार नाही म्हणजे कुणाला अपवित्र म्हणणार नाही, कुणाला शहाणा म्हणणार नाही याचा अर्थ कुणाला मूर्ख देखील म्हणणार नाही. कारण हे सगळे अवगुण जर पाहिले तर तुकोबरा बोलतात, हे अवगुण जर आपण लोकांची पाहत बसलो तर याच्यातनं मिळणार काहीच नाही. का मिळणार नाही लोकांनी विचारलं तर महाराज बोलतात, मी लोकांचे अवगुण का पाहू, का याला पवित्र म्हणू, का याला शहाणा म्हणू आणि का याला मूर्ख म्हणू. कारण यांना सगळ्यांना असं बोलायला गेलो तर ही सगळी रूप त्या देवाचीच आहेत ना. ही सगळी रूप कुणाची आहे? त्या देवाचीच आहे. मला वाटतं अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन अवघी रूपे तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा. हार गळ्यामध्ये ठेवला असता, पूर्ण राहू द्या, एखादा फोटो काढू दे, ठेवायला अडचण नाही काही, तुम्हाला पाहायला बरं वाटतं. पण शर्टाला डाग जर पडला ना, तुम्हाला माहित नाही, घरी गेल्यावर फार त्रास होतो, आम्हालाच धुवावं लागतात मग. त्यामुळे ते अडचण नको बाबा, बाकी काय नाही, हरकत नाही. आपली वेळ या ठिकाणी, चला जे जाग आहेत त्यांना कळेल, बाकीच्यांनी आराम करा, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात, हरकत नाही. ऐका, अभंगाच्या पहिल्याच चरणापर्यंत आपण आलेलो आहोत. दुसरं चरण दिलंय, दुसऱ्या चरणाचा विस्तार आहे, पण आपली निर्धारित वेळ या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे.
आणि म्हणून मी जास्त वेळ न घालवता एक 5 मिनिटामध्ये कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी करणार आहे. महाराज बोलतात, मी लोकांचे अवगुण का बघू, का लोकांना पापी पवित्र शहाणा अशा संज्ञा का देऊ आणि लोकांना याच्यातनं नावं का ठेवू, लोकांचे अवगुण का बघू. तर अजिबात नाही, कारण लोकांचे अवगुण जर बघायला गेलोत ना तर ही सगळी रूपं देवाची. अवघी रूपे तुझी देवा म्हणजे माझ्यातही तोच आहे, तुमच्यातही तोच आहे, गाढवातही तोच आहे आणि पक्षातही तोच आहे, नाही का. सर्वस्यच्या हम हृदय सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञान मपोहणंच वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदांत कृद्वेद विदेव चाहम तैसा हृदयामध्ये मी रामू. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो व्यापकत्वाने भरलेला आहे, तो परमात्मा व्यापक आहे, सगळ्यांच्या हृदयात भरलेला आहे महाराज, नाही का. हरी व्यापक सर्वत्र समान, तो परमात्मा व्यापक आहे. चला जाऊ द्या, सगळीकडे भरोणी उरला चराचरी, नाही का. देवा आहे हृदय मंदिरी शोधनी, देव नटला नाना परी आणि भरोणी उरला सर्व गटी राम व्यापकत्वाने भरलेल्या भरुणी उरला चराचरी सर्वा घटी राम देहादेई एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. महाराज सगळ्यांच्या हृदयामध्ये तो परमात्मा व्यापकत्वाने भरलेला असल्यामुळे तुकोबराय बोलतात, ही सगळी जी रूपं आहेत ना ही सगळी त्या देवाची रूपं असल्यामुळे मी काय करेल तर त्यांची अवगुण न पाहता वंदू भावे करू सेवा, त्यांची मी भावनायुक्त अंतकरणाने सेवा करेल आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने त्यांना वंदन करेल. कारण तुकोबराय बोलतात, मला भक्तीची वाटचाल करत असताना, ही भक्तीच्या मार्गामध्ये मार्गक्रमण करत असताना मला अनेक प्रकारची लोक भेटतील. मज भक्ती सवे चाड नेणे पाषाण धातू वाढ. मला भक्ती करत असताना पाषाणासारखे अनुभव, कडवट अनुभव देणारी माणसं मला भेटतील. मज भक्ती सवेचाड नेणे पाषाण धातू वाढ आणि धातूसारखे गोड अनुभव देणारे सुद्धा माणसं मला जरी भेटली ना तरी मी असं म्हणणार नाही यांनी गोड अनुभव दिला म्हणून हा चांगला आहे आणि यांनी कडवट अनुभव दिला म्हणून हा वाईट आहे, असे अवगुण मी पाहणार नाही. का पाहणार नाही तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगत असताना बोलतात, आपण हे सगळं विश्व त्याच्या सत्तेने चालतो, तो परमात्मा सगळं करतोय. जर तो परमात्मा आपल्या करता जर विषाचं प्राशन करायला सुद्धा जर मागे पुढे पाहत नसेल तर आपण त्याच्या संबंधाने त्याचे अनुयायी असताना लोकांचे अवगुण बघायचे आहे. तर बस तुका म्हणे घोटी, घोटी म्हणजे कोणती आपली घोटी नाही, घोटी म्हणजे घोटणे. तुका म्हणे घोटी विष अमृत तुझसाठी अवघे रूपे तुझी देवा वंदू भावे करू सेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानोबराय तुकोबराय श्रीमण विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा भैरवनाथ महाराजांनी आणि पांडुरंग परमात्म्याने बजरंग बलींनी जशी बुद्धी दिली त्या अनुषंगाने या अभंगाचा काही तात्विक भाव पहिल्या चरणापर्यंतचा भाव मांडण्याचा मी प्रयत्न केला. जे काही गुरुवर असेल ते आळंदीमध्ये शिकलो त्या गुरुवर्यांचं आहे, त्यांच्या चरणावरती माझी सेवा समर्पित करतो. जे काही चुकीचं बोललो असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून उदात्त अंतकरणाने माफ करा. ज्ञानोबरायांनी महाराज मला कधी कधी कीर्तन करत असताना, कधी कधी काही अभ्यास करत असताना इतकं कधी कधी विशेष वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा मोठा अनमोल ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या समोर ठेवला, पण तरी सुद्धा ज्ञानोबरायांचं किती लहानपणे बघा ना, किती व्यापक विचार आहे बघा त्याच्यामध्ये. की ज्ञानोबराय शेवटी बोलतात ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पाऊले हे चोज करुणे मावरी रिझे जेवी. बस या उक्तीनुसार ज्ञानोबरायांनी एवढी ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला, पण तरी बोलतात की ना तरी बालक बोबडा बोले, काही वाकडं चुकीचं काही बोललो असेल तर माफ करा. आपला मुलगा आपला भाऊ समजून उदात्त अंतकरणाने माफ केलं पाहिजे. पण काही लोकांचं तसं राहत नाही. काही लोक आहेत ना महाराज, अक्षय महाराज, लोक चांगलं किती सांगितलं ना हे लक्षात ठेवत नाही.
काही लोक फक्त चुकीचं काय बोलला ना आणि मग कीर्तन झालं का पारावर भेटले का रामभाऊ पाहू आणि मग ते बसले रामभाऊ ते किसन भाऊच्या पोरांनी बरं कीर्तन केलं पण तेवढं गाड्या चुकीचंच बोल हे काय चाललंय टायमिंग म्हणजे आज पण तेवढं गाड्या चुकीचंच बोलला म्हणजे आपण किती गोड सांगितलं हे लोक लक्षात ठेवत नाही आणि काय चुकीचं मांडलं ते मात्र लोकांच्या लक्षात राहिल्याशिवाय राहत नाही. हे त्यांचे गुण किंवा दोष असतील अडचण नाही त्यामुळे आपणही ते पाहिजे नसतात. चला झालेली सेवा सर्वांच्या शरणावरती समर्पित करतो. मला काळ भैरवनाथाच्या सप्ताहामध्ये अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर का होईना पण मला कीर्तन करण्याची संधी मिळाली म्हणजे आता 49व्या वर्षी कीर्तन झालंय. आता माझ्या माहितीनुसार 99 वर्षाला कीर्तन होईल तोपर्यंत मी काही मारणार नाही. म्हणजे काळ भैरवनाथ समोर सांगतो म्हणजे शताब्दी महोत्सव आता खरं तर आपला हे सप्ताहाचं 49वं वर्ष सुरू आहे. पुढच्या वर्षी आपल्या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव आहे बरं का. म्हणजे 50व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. 49व्या वर्षीच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा राजाराम महाराजांच्या आज्ञेतनं या ठिकाणी करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. सर्वांच्या चरणावरती माझा माथा टेकवतो. या ठिकाणी निरूपणाला पूर्णतः विराम देतो. या ठिकाणी मृदंगाचार्य धीरज महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना धन्यवाद देतो. विलास महाराज सुप्रिया असतील, हरिभक्तीपारायण अक्षय महाराज चंद्रे असतील, सर्वच आपल्या गावातील महाराज मंडळी श्रद्धेय राजाराम महाराज मुसळे असतील, मनोहर महाराज सायकडे असतील, नामदेवजी महाराज डोळस असतील, अतुल महाराज तांबे असतील, समाधान महाराज असतील, नामदेव महाराज डोळस यांच्या मुखातनं आपण उद्या कीर्तन श्रवण करणारच आहात. अडचण नाही. पण मला असं वाटतं महाराज उद्या तुम्ही कीर्तन करणारे मला माहिती आहे तुम्ही शक्यतो निवृत्तीनाथांच्याच अभंगावरती कीर्तन करणारे पण आम्हाला जरा पुराण पण ऐकायची अशी अपेक्षा आहे. म्हणजे मी जर आलोच उद्या 7 ते 9चं उरकून तर पुराण आम्हाला नाही इकडं बाहेर वातावरण नाही इथं वातावरण करायचं असतं तर ऐकवलं तर चांगलीच बरं वाटेल. जरा नवीन विषय ऐकायला मिळेल त्यांच्याकडनं. गरुड पुराणाचार्य ते आहेत ते महाराज नामदेव महाराज आहेत. गावातील सर्वच भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नांदगाववरनं आपल्या गावावरती जीवापाडा प्रेम करणारी सर्व नांदगावची भजनी मंडळी आपले सुरेश भाऊ असतील, प्रकाश मामा असतील, ही सगळीच मंडळी नांदगाववरनं एवढ्या थंडीत महाराज नांदगाववरनं येणं म्हणजे सोपं नाहीये. इथं लोक नुसते गाजरवाडीतून आले तरी तोंड बांधून आले अजून तोंड सोडलेलं नाही. आता असू द्या गाजरवाडीतून इथपर्यंत आले तरी मुस्कट बांधून आले. हे नांदगाववरनं आले. नांदगाववरनं एवढ्या थंडीत आले पण एवढी थंडी नाही तरी पण आपल्या गावातच थंडी पडते की काय मला याचं दुर्दैवच वाटतं जरा. पण हरकत नाही. पहिल्या दिवसाच्या मानानं उपस्थिती प्रार्थनीय ठरते. सर्वांच्या चरणावरती माथा टेकवतो. सर्व महाराज मंडळींच्या चरणावर माझा माथा टेकवतो. एकदा फक्त सर्वांना त्रास देणार आहे. सगळ्यांनी गोदडीतले ब्लँकेटमधले हात बाहेर काढायचे आणि सगळ्यांनी टाळी वाजून गोड भजन करायचं बरं का. सर्वांनी भजन करायचंय. मी म्हणतो आपण सर्वांनी भजन करायचं बरं का. महिला मंडळांची उपस्थिती असल्यामुळे त्यांना प्राधान्य देऊया. आपण भजन म्हणायचंय. हा माझ्या मागे भजन म्हणायचंय. म्हणा ज्ञानदेव जनाबाई म्हणा ना ज्ञानदेव जनाबाई सोपान कामताबाई मागच्या असं चांगलं भजन केलं. महिला उपस्थिती असल्यामुळे त्यांनी भजन केलं. आता तुम्ही भजन केलं. आता आम्ही निवृत्तीनाथ दादांचं भजन करतो. आमचं भजन ऐकायचं सर्वांनी बरं का. सर्वांनी हात वर करा बरं एकदा आणि टाळे वाजवायचे. सर्वांनी हात वर करा टाळे वाजवा. निवृत्ती राया निवृत्ती राया